श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र अध्याय 26. गर्विष्ठ ब्राह्मणांचा जयपत्राविषयी हट्ट. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. वेद अनाती अनंत आहेत. ब्रह्मदेवालाही त्याचे पूर्ण ज्ञान नाही, म्हणून तुम्ही वृथाभिमान बाळगू नका, गर्व करू नका, असे श्री गुरूंनी त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आम्ही 3 वेद सांगतो असे गर्वाने पुन्हा पुन्हा बोलत होते. तेव्हा त्यांचा गर्व परिहार करण्यासाठी श्री गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले, नसत्या भ्रमात राहू नका. वेद अनंत आहेत. प्रत्यक्ष नारायणाचा अवतार असलेल्या व्यासांना वेदांचे विभाजन केले, पण त्यांनाही वेदाचे पूर्ण ज्ञान नव्हते. त्या व्यासांचे पैल, वैशपायन, जैमिनी व सुमंतू असे 4 मुख्य शिष्य होते. आम्ही सर्व वेदांचा अभ्यास करणार आहोत असे ते म्हणाले असता हे केवळ अशक्य आहे. कल्पपर्यंत आयुष्य लाभले तरी एका वेदाचे हे अध्ययन पूर्ण होऊ शकणार नाही. एकदा भारद्वाज ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, मला ब्रह्मचर्याश्रमात सर्व वेद शिकायची इच्छा आहे, मला तसा वर द्या. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, वेद अनंत आहेत, संपूर्ण वेद कसे शिकवता येईल? मलाही वेदांचा थांगपत्ता लागला नाही. वेद किती आहेत याची तुला कल्पना नाही, म्हणून तू असे बोलत आहेस. आता मी तुला वेद किती आहेत तेच दाखवितो. असे सांगून त्याने भारद्वाजांना अतिउंच असे 3 पर्वत दाखवले व हे 3 पर्वत म्हणजेच 3 वेद आहेत असे सांगितले. त्या पर्वताप्राय 3 वेदाशी पाहून घाबरलेले भारद्वाज म्हणाले, मी इतके वेद कसे काय शिकणार? केवळ अशक्य आहे. असे बोलत ते ब्रह्मदेवांना शरण गेले. मग ब्रह्मदेवाने त्यांना अध्ययनासाठी 3 मुठी वेद दिले. भारद्वाजांनी त्या 3 वेदातील काही मंत्र वेगळे काढून 4था वेद तयार केला. असे सांगून व्यास आपला 4था शिष्यांना म्हणाले, मी आता तुम्हाला एक वेद देणार आहे. एकेका वेदाचाही अभ्यास करणार खूप प्रयास पडतात. तुम्हाला अभ्यास करण्यासाठी त्यातील थोडेफार सांगेन. त्यावरती शिष्य व्यासांना म्हणाले, आम्हाला एक वेद त्याच्या आधी अंतासह सांगा. त्यातील जे शक्य आहे ते आम्ही शिकू. असे बोलून त्या 4 शिष्यांनी व्यासांच्या चरणांना वंदन केले. मग संतुष्ट झालेल्या व्यासाने आपल्या 4 शिष्यांना वेदांसहित दिल्या. त्यांनी प्रथम पैल नावाच्या शिष्याला जवळ बोलावून त्याला ऋग्वेद दिला, वैशपायनाला यजुर्वेद दिला आणि जैमिनीला सामवेद दिला व सुमंतूला अथर्ववेद साहित्य दिले. अशा प्रकारे वेदासांनी त्यांच्या पहिलादी शिष्यांना 4 वेदांसाहित्य दिल्या. त्याप्रमाणे प्रत्येक वेदाचे ध्यान, स्वरूप, वर्ण, गोत्र, देवता, छंद, उपवेद व शाखा या सर्व गोष्टी सविस्तर समजावून सांगितल्या. व्यासांनी 4 वेदांची केलेली सविस्तर चर्चा श्रीगुरूंच्या मुखातून ऐकून ते गर्विष्ठ ब्राह्मण अवाक झाले. मग श्रीगुरू म्हणाले, पूर्वी या खंडात अनेक पुण्यवान लोक होते. सर्वजण वर्णाश्रम धर्माचे निष्ठापूर्वक पालन करीत असत, पण आता या कलयुगात ब्राह्मणांचे अगदी ताळतंत्र सोडलं आहे. ते कर्मभ्रष्ट झाले आहेत. सर्व धर्म सदाचार यापासून दूर गेले आहेत. वेद ब्राह्म्य आचरण करू लागले आहेत. वेद अध्ययन मागे पडले आहे. त्यामुळे वेदांचे सामर्थ्य लोप पावले आहे. आजकाल आपण म्लेच्छांपुढे वेदपठण करतात. यामुळे ब्राह्मणांचे सत्व नाहीसे झाले आहे. ते मंदबुद्धीचे झाले आहेत. पूर्वी ब्राह्मण वर्गाला फार महत्त्व होते. वेद सामर्थ्याने त्यांना दैवत्व प्राप्त झाले होते, म्हणूनच त्यांना भूदेव म्हटले जात असे. राजे महाराजे ब्राह्मणांच्या चरणांची पूजा करीत असत. त्यांना कोणी सरस्वाची दक्षिणा देऊ केली तर तिचा स्वीकार करीत नसत. वेदविद्येच्या सामर्थ्यामुळे ब्राह्मणांना ब्रह्मा, विष्णू, महेश वंश होत असत. इंद्रादी देवांनाही ब्राह्मणांची भीती वाटत असे. विद्वान ब्राह्मणांचे वचन कामधेनू समान होते. ते ब्राह्मण कल्पवृक्ष होते. त्यांच्या ठिकाणी एवढे सामर्थ्य होते की मनात आले तर सर्व पर्वतांना तृणाकार करू शकत असत व तृणाला पर्वताकार करू शकत असत. स्वतः भगवान विष्णू ब्राह्मणांना आपले दैव मानून त्यांची पूजा करीत असे. म्हणूनच भागवत पुराणात भगवान म्हणतात, सर्व जग देवाच्या अधीन आहे. देव मंत्राच्या अधीन, मंत्र ब्राह्मणांच्या अधीन, म्हणून ब्राह्मण हे माझे दैवत आहे. पूर्वी ब्राह्मण वर्गाला असे महत्त्व होते, पण आता ब्राह्मण वेदमार्ग सोडून भलत्याच मार्गाने जात आहेत. त्यामुळे त्यांचे सत्व नष्ट झाले. हे हीन जातीची सेवा करू लागले आहेत. पैसे देऊन वेद शिकवतात. वेदविद्येची त्यांची विक्री सुरू केली आहे. जे हीन जाते पुढे वेद म्हणतात त्या मूर्खांचे तोंड सुद्धा पाहू नये. ते मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस होणार. हे मनांनो, असे आहेत 4 वेदांच्या शाखा, असे आहेत त्यांचे भेद, असा आहे वेदविस्तार. वेद अनंत आहेत आणि तुम्ही म्हणता आम्ही सर्व जाणतो. हे सर्व तुम्हाला माहीत होते का? नाही ना? मग स्वतःला चतुर्वेदी म्हणण्याचा मूर्खपणा कशासाठी करता? ब्राह्मणाचा क्षोभ ओढवून का घेता? तुम्ही स्वतःची स्तुती का करता? जयपत्रे कशाला दाखविता? त्रिविक्रम भारतीला जयपत्र कशाला मागत आहात? आले आहात असे निघून जा. व्यर्थ गर्व करू नका, नाहीतर प्राणाला मुकाल. श्रीगुरूंनी त्या
ओंकारी ब्राह्मणांना इतके सांगितले तरी पालत्या घड्यावर पाणी ते काही ऐकावयास तयार नव्हते. त्यांचे एकाच पालोपद, आम्हाला वेदाविषयी वादविवाद करावयाचा आहे, चर्चा करायची आहे. आम्ही जर वादविवाद केला नाही तर आम्ही हरलो असे लोक राजाला सांगतील, मग आमची प्रतिष्ठा काय राहणार? सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, त्या उन्मत्त ब्राह्मणांना आपले हितासीच समजत नव्हते, त्यामुळे त्यांनी आपल्या सर्वनाशाला निमंत्रण दिले असे मला वाटते. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील गर्विष्ठ ब्राह्मणांचा जयपत्राविषयी हट्ट नावाचा अध्याय 26वा समाप्त. श्री गुरुदेव दत्त.